गुड मॉर्निंग. तर आज आपण करणार आहोत दसरा स्पेशल कडाकणी. तर त्यासाठी मी इथे परातीमध्ये पहिला मैदा चाळून घेत आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये रवा ॲड करायचा आहे. नंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला आता पिठाला चोळून घ्यायचं आहे. आता हे चोळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला छानसा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जास्त पातळही करायचं नाही किंवा जास्त घट्टही करायचं नाही. छान असं मऊसूत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. नंतर एका कढईमध्ये मी गूळ घेतलेला आहे आणि मी तो कढईमध्येच फोडत आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आपल्याला पाक तयार करून घ्यायचं नाही. मी थोडंसं गॅसवरती जरा गरम करते, कारण गूळ त्याच्यासाठी मेल्ट होण्यासाठी. तुमच्याकडे वेळ असला तर तुम्हाला गॅसवरती ठेवण्याची गरज नाही. पाण्यामध्ये थोडा गूळ घालून ठेवला तर तो वितळतो. पण मी लगेच करणार होते त्यामुळे मी थोडंसं गरम केलं. जास्त गरम करायचं नाही. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुंठ पावडर, वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालायची आहे, ज्याच्यामुळे वास छान येतो आणि खायलासुद्धा मस्त लागते. आता हे सगळं मेल्ट झालेलं आहे आणि एकजीव झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता बेसन पीठ घालत आहे. बेसन पीठ जास्तही घालायचं नाही आणि कमीही घालायचं नाही. गूळ असल्या कारणाने नंतरनं ते घट्ट होत जातं, त्यामुळे बेसन पीठ थोडं घालायचं आहे, जास्त घालायचं नाही. जसं ते थंड होत जाईल तसं ते घट्ट होत जातं, त्यामुळे जास्त बेसन घालायचं नाही. छान आपल्याला पुरण आणि हे लगेच लाटावं लागतं. आता आपल्या इकडे गोळ्या तयार झालेल्या आहेत. आपल्याला पुरणाची पोळी आपण कसं करतो आणि गोळा भरतो त्या पद्धतीनेच आपल्याला इथे छोट्या छोट्या अशा पुऱ्या साईज गोळे घेऊन आपल्याला ते भरून लाटायचं आहे. हे बघा, मी ह्या पद्धतीनं तयार केलेले आहेत आणि आपल्याला हे आता लाटून घ्यायचं आहे. आणि ह्या कडाकण्या लाटून ठेवायच्या नाहीत. आपल्याला 2 जण तरी लागतातच हे करण्यासाठी, कारण लाटून ठेवल्या तर त्या सुकतात आणि सुकल्यानंतर त्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत. म्हणून लाटल्यानंतर लगेच ह्या तळाव्या लागतात. तर लाटल्यानंतर बघा, मी तेलामध्ये सोडलेली आहे आणि ही आपली कडाकणी मस्त अशी टम्म फुगलेली आहे छान. आणि आपल्याला ह्या डाळीच्या कडाकण्या तयार झालेल्या आहेत. तर दसरा स्पेशल कडाकण्या आवडल्या तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.